मित्रांनो इकडे वन पीस लव्हरसाठी पण स्टॉल आहे. कुठला कुठला औषध आहे? शुगर, बीपी, मुडियात, मूतखडा, भाजी कामाची औषध. मी राहणार फुगाले पुढचे डॅम आहे ना, पुढचे डॅम. हां बरं. सध्या हेरीला असतो करतो आणि पार्ट टाइम मी करतो. वन पीस अवेलेबल असते. इथे डहाणूमध्ये वन विभागच्या आतमध्ये त्यांचं रेस्क्यू सेंटर आहे. तिथे जे कासव असतात ते जे मोस्टली जेव्हा कासव इंजर्ड होऊन येतात तर त्यांना इथे सगळी फॅसिलिटीज भेटते. त्यांचं ट्रीटमेंट इथे होतो. त्यांना जर्सी कितीला आहे? 700ला आहे. आणि एवढ्याच राहिल्या, कालच गेल्या. 3 दिवसाचा स्टॉक सगळा संपला. मासली उडत आहे तवामध्ये आणि इकडे बोटीच्या पण आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो माझं नाव आहे संजय कोते आणि आज आम्ही आलेलो आहे डहाणू फेस्टिवलला. आता आम्ही जात आहे रस्त्याला आहे मित्रांनो. आम्ही पारनाक्यावरून आता जात आहे फेस्टिवलला. आम्ही आता रस्त्याला आहे आणि आमच्यासोबत मयंक आणि यत्नीस आहे. आम्ही तिघेजण आलेले आहेत. आम्ही आता रस्त्याला आहेत. आता मेन गेट जवळ पोहोचणार आहे मित्रांनो. मजा येणार आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नंगा ना. आम्ही आता चालले आहेत, आता रस्त्याला आहेत. आता पोहोचलेच आहे आम्ही मेन गेट जवळ आता आम्ही पोहोचणार आहे मित्रांनो. तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा मित्रांनो. तर आम्ही आता चाललेलो आहे डहाणू फेस्टिवल. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहे डहाणू फेस्टिवलच्या मेन गेटजवळ. मित्रांनो आम्ही मेन गेटजवळ पोहोचलेला आहे आणि तिकडे एंट्री गेट आहे आणि आमच्यासोबत हे आहेत हे बाठ्या. चला मित्रांनो आता आम्ही आत जाणार आहे. तर मित्रांनो इकडे फोटो पडायचे आहे. इकडे फोटो पडत आहे ना. आम्ही आतमध्ये आलेले आहे आणि आम्ही आता अजून मध्ये जाणार आहेत. गाईस पाहू शकता स्टॉल लावलेले आहेत. तर मित्रांनो ये ना आता हे स्टॉल लावेला पब्लिक बरोबर आहे. आम्ही आता संध्याकाळपर्यंत थांबायच्या. गाईस आम्ही अंतर नागायचं, परफ्यूम नागायचं काय आहे इकडे परफ्यूम्स आहेत नॉन अल्कोहोलिक. स्मेल करा, जो आवडेल तो सांगा. इकडे आहे काय गाईस हे परफ्यूम आहे. काय भारी गंध आहे गाईस हे परफ्यूम आहे. नाही दॅट्स ओके. होतच ते कितीला आहे? 300 प्राईज आहे. ते 250 एक 600 काय करू. तर मित्रांनो आम्ही परफ्यूम टाकला पण थोडा महागसारखा वाटला तर आम्ही नाही घेतला. आम्ही गाईस जेव्हा ब्रेसलेट ना का आता ब्रेसलेट हा लागला ना इकडे सामान बरं आहे. त्याला घ्यायचं त्याला आपल्या इकडे गेलं. मित्रांनो आम्ही आता इकडे फिरत आहात. अरे कोर्ट जाऊ पण इकडे नांगणे जिजामाता सांगतायत त्यांना, शिवबा आजूबाजूची परिस्थिती बघा.
मित्रांनो फार पब्लिक फार आहे इकडे डहाणू फेस्टिवलला आणि बरेचसे कपड्याचे आणि असे स्टॉल लावलेले आहे इकडे. काही स्टेटू विचारायचे आता आहे तू काढायचे अरे ते कपावर असं काढायचे ना ते कपावर ना असं मित्रांनो इकडे 30 स्टॉल आहे आणि आम्ही इकडे आलेलो आहे. चांगले काय काय डिझाईन आहेत ते सांग मला. छत्रपती शिवाजी महाराज ही डोक्यावर घेऊन नाचण्याची हे पण आहे पप्पांची कार्बन कॉपी पण आहे पप्पांची पण कितीला टी शर्ट कितीला नावे सतत तयाचे म्हणून करा. कोणती साईज का 350 शिवकार्याचे पायिक व्हावे देव धर्मकारणे. हा मंत्र आपल्या प्रिंट काढून काय आपण घेतला. मित्रांनो इकडे टी शर्ट प्रिंट काढून भेटत आहे 350ला आहे. कुठला पण टी शर्ट इकडे काही आवाज येऊ दे. मूर्तीचे स्टॉल आहे. एखादं आपल्याला माईकच्या दुकान मिळालं पाहिजे माईक घ्यायचे मी. मित्रांनो मी आता माझ्यासाठी एक ब्लॉगिंगसाठी माईकची गरज आहे तर मित्रांनो मी माईकचा स्टॉल शोधत आहे. आता आम्ही कुठे आम्हाला माईकचे स्टॉल भेटेल स्टॉल घेणार आहे आणि इकडे फोटो पाडायचे बनवलेलं आहे फुलसारखे काहीतरी. समोर गाणं पण सादर करत मित्रांनो इकडे पोवाडा चालतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा इकडे करत आहे. गळ्यानं गातो. हे पाहू शकता खिडकीनं गातो. पोवाडा चालत आहे आणि इकडे पब्लिक बघत आहे. नंतर आम्ही इकडे येणार आहे. मला म्हणायला सांगण्याचं कारण आहे 2025-26 हे 4-5 कार्यक्रम केले जे भाषाचे होते त्यासाठी त्याला बोलवलं तर होतं. मित्रांनो आम्ही आता इकडे फोटो काढत तिकडे आम्ही आलेले आहेत. इकडे आमचे मागे कार्यक्रम होत आहे पोवाडा चालत आहे छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा चालत आहे आणि हे इकडे फोटो काढायचे बनवलेलं आहे फोटो काढत आहे. म्हणून तुम्हाला गायला होतं मस्तपैकी चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे फुलं त्याचे आहेत काय माहीत. हे गीत जर तुम्ही गायलं तिकडे आम्ही पुढे जाणार. तर मित्रांनो आता इकडे लाकडापासून बनवलेले आहेत साहित्य. मित्रांनो ते मंदिर आहे ते 1500 आहे. लाकडाचे बनवलेलं आहे मित्रांनो मंदिर. मित्रांनो इकडे टेडीचा स्टॉल लावलेला आहे. मित्रांनो घर बनवायचे त्यांना काही डिझायनर इकडे आहेत. मित्रांनो इकडे वन पीस लव्हरसाठी पण स्टॉल आहे. इकडे आहेत बरेचसे एनिमे सिन्चॅन सोनिक आणि किचन पण आहेत मित्रांनो. किती आहे 200 लेझरवाला 200 हे 200 100 हे 200 एक वामेंचे घेऊ मी. कुठला मित्रांनो काय इथे हसबेंड लागेल घंटी गाडीला दो यहाँ पे रखने जाने पड़े
मित्रांनो यज्ञेश विचारत आहे कितीला आहे, गर्लफ्रेंडला देणार आहे जर म्हणत आहे. मित्रांनो फार किचन फार महाग आहे इकडे. तांजिरो कितीला? 150. कॉल कोण लवर कोण आहे मित्रांनो? 150 रुपयाला आहे 1 पीस. आणि किचन कितीला? 50. मित्रांनो हे बघा 50ला हे आहेत. एक आपले घेऊ काय 1 पीस. ना मित्रांनो कोणी कृष्णावर असतील ना, राधाकृष्ण त्यांच्याकडे पण चांगलं आहेत किचन इकडे. 50ला आहेत. इसमें से एक देतो ना. एक मित्रांनो मी हा घेतलेला आहे मित्रांनो. मित्रांनो हा आम्ही घेतलेले आहे किचन 50ला. थँक्यू. काय आहे? सो आपला NGO आहे कॉलेज WCAWA. इथे डहाणूमध्ये एक रेस्क्यू सेंटर असं आहे जिथे टर्टल्सना, नॉट ओन्ली टर्टल्स बट सगळे वन्य प्राणींना जेव्हा गरज असते, जेव्हा ते इंजर्ड असतात, त्यांना रेस्क्यू करायचं असते, तर ही टीम सतत अवेलेबल असते. इथे डहाणूमध्ये वन विभागच्या ह्याच्यामध्ये त्यांचं रेस्क्यू सेंटर आहे. तिथे जे कासव असतात ते जे मोस्टली जेव्हा कासव इंजर्ड होऊन येतात तर त्यांना इथे सगळी फॅसिलिटीज भेटते. त्यांचं ट्रीटमेंट इथे होतो, त्यांना फिजिओथेरपी वगैरे सगळे इथे भेटते. आणि मग जेव्हा ते प्रॉपर ओके असते तेव्हा त्यांना रिलीज केलं जातं. त्यांना एक वेटनरी डॉक्टर असते आमचे, हायली क्वालिफाईड डॉक्टर्स, ते त्यांचे कॅरिंग करतात. आमची रेस्क्यू पूर्ण टीम आहे जे 24/7 अवेलेबल असतात त्यांना वाचवण्यासाठी. आणि आता सध्याची आपण करंट गोष्ट करू तर एक कासवसी आहे जिचं नाव आपण धवलक्ष्मी ठेवलं होतं. त्यांना सॅटेलाईट टॅगिंग करून ते समुद्रात आत्ताच रिलीज केलं होतं. तेही आता करंट लोकेशन तिची ओमानमध्ये होती, ती आपल्या समुद्रातून सोडली, त्याला ती ओमानवरून फिरून परत इथे येत आहे. हे आहे WCAWA NGO डहाणू. थँक्यू. मित्रांनो आम्हाला हे कासवाची माहिती दिलेली आहे आणि हा एक आम्हाला पॅम्पलेट पण दिलेला आहे. आणि बरेचसे मित्रांनो इकडे स्टॉल लावलेले आहेत, बरेचसे कामाचे स्टॉल आहेत. तुम्ही नक्की इकडे या. आणि किचन आणि बरोबर म्हणजे भरपूर आहे. चांगले चांगले मित्रांनो किचन इकडे आहे. आणि मित्रांनो इकडे औषधे पण मिळत आहे. कुणाचे केस बेस गेले असतील. कुठले तुम्ही? कुठले? नाशिक. मित्रांनो हे नाशिकचे आहेत. केसांना औषध नाही. कुठलं औषध आहे? शुगर, BP, मुळ्यात, मूतखडा, भाजी कामाचे औषध असायचं. ते औषधमध्ये आंघोळ केलं, सकाळी आंघोळ केलं तर दोन साफ करायचं. चहा पावडर 10 रुपयाच्या पावडर टाकायचं. चहा पावडर उळून मित्रांनो हे नाशिकचे आहेत. कुणाला म्हणजे औषधं घ्यायचे असतील तर बरेचसे आहेत औषधं इकडे सांगितलं त्याने. आणि इकडे वारली पेंटिंग. ठीक आहे. रुमालावर काढून देतं काय? कापड सारखं आहे. हां.
याचा काय उपयोग काय? उपयोगासाठी शोकेससाठी घरामध्ये वगैरे ठेवत नाही, असं फ्रेम करून नाही ठेवत. हां घरामध्ये जसा फोटो काय बनवून नाही ठेवत ना, हां. असं शोकेससाठी. हे फ्रेम कितीला पडेल? फ्रेम ही फ्रेम सोबत ना 1300 पर्यंत जाईल. 1300-1400 येते, पण 1300 पर्यंत करून. हे विदाउट फ्रेम घेतले ना, हा. ही 960 पर्यंत असते. ती फ्रेम मी दुसऱ्या दुकानात जाऊन करतो ना, हां. फ्रेमची ॲड होतात. मित्रांनो हे पाहू शकता वारले पेंटिंग आहे. कुठले तुम्ही? मी राहणार खुबाले, हां कुर्जे डॅम आहे ना, कुर्जे डॅम. हां, बरोबर. पण सध्या हेरीला असतो. हा. जॉब करतो आणि पार्ट टाइम मी करतो. बरोबर. चला थँक्यू. मित्रांनो इकडे वारली पेंटिंग पण आहे, ते कुर्जाचे होते एक भाऊ, त्याने सांगितलं. आणि हे काही बरेचसे गॅजेट आहे इकडे, भांडी घासायचे नसेल. हे काय आहे? 200. हे चालत नाही का? म्हणजे असं हाताने करायचे. मित्रांनो इकडे आम्हाला जर्सीचं स्टॉल दिसलेलं आहे, आम्ही इकडे स्टॉल जर्सीवाल्याला विचारायला जात आहे. इकडे मित्रांनो जर्सीचं स्टॉल आहे, आम्ही आता आलेला आहे. कितीला जर्सी कितीला आहे? 700ला आहे. आणि एवढ्याच राहिल्या, कालच गेल्या. 3 दिवसाचा स्टॉक सगळा संपला काल. मित्रांनो ते 700ला जर्सी आहेत. कुठला कलर होते ते सगळे 9-9 पीस 3 टीमचे. घ्यायचे काय? घेणार काय रे? नाही ना मित्रांनो, नाही घेतले. इकडे जर्सी थोडी आम्हाला महाग लागलेली आहे, म्हणजे बरोबर आहे त्याची प्राईस तर 700ला म्हटलं आहे. आणि इकडे हा एक डी मोठ्या अक्षरात बनवलेला आहे फोटो पाडण्यासाठी. तर मित्रांनो मी आता बीचवर जाणार आहे. इकडे डान्स करत आहे. मित्रांनो आम्ही बीचवर आलेला आहे आणि हे काय मासली उडत आहे हवामध्ये. आणि इकडे बोटीच्या पण आहे, बरेचसे बोटी इकडे आहेत. फार मजा केली आहे मित्रांनो इकडे आम्ही येऊन. अजून आम्ही हे बघा हवेत एक उडत आहे, हे काहीतरी विमानसारखं आहे. आणि बीचवरती पण चांगले व्ह्यूज म्हणजे आहे, दिसायला छान आहे. आणि ते हवेत उडत आहे, मस्त फुल एन्जॉय मित्रांनो करत आहे. आपल्यावर नाही ना.